कबीर मृण्मयीला म्हणतो, तू माझ्यावर जो संशय घेतलाय, माझ्यावर जो आरोप लावलाय, तो एक नंबरचा चुकीचा आहे. मी असं काहीही वागलेलं नाहीये. परंतु मृण्मयीचा मात्र विश्वास पटत नाही. तेव्हा कबीर हा चक्क तिला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो, ज्या फुटेजमध्ये दिसून येत आहे की कबीर हा गुंजाला सोडायला बाईकवर गेला नव्हता, तर तो उमेर होता आणि उमेरने कबीरचं हेल्मेट घातलं होतं. हे सगळं पाहून मृण्मयीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, हे कसं शक्य आहे? कबीर चिडून म्हणतो, हे सगळं तुझ्या संशयी स्वभावामुळे झालंय. तुझा नेहमी माझ्यावर संशय असतो, त्यामुळे जे नाहीये ते सुद्धा तुला दिसतं. मृण्मयीला समजतं की हेल्मेटच्या चुकीमुळे आपल्याला हे सगळं वाटलं होतं. तेव्हा मृण्मयी ही कबीरची माफी मागते आणि म्हणते, या गोष्टीत माझं चुकलं, पण मला एक गोष्ट खरी सांग की तुला माझी गरज भासत नाही का? कबीर विचारतो, हे काय विचारतेस तू? मृण्मयी म्हणते, तुला कळतंय मी काय बोलायचा प्रयत्न करते. आपल्या दोघांचं लग्न झालंय तरी तुला माझी गरज भासत नाही. याचा अर्थ तू तुझ्या गरजा बाहेरून कुठून तरी पूर्ण करून घेत असशील, म्हणूनच असं होतंय. कबीरला राग येतो आणि तो म्हणतो, मी कोणाची किती गरज आहे यावरून त्याला आपलं मानत नाही. सगळे आपले कुटुंबीय आहेत आणि सर्वांशी मी त्या नात्याप्रमाणे वागतो. त्यामुळे तुझा हा विचार खूप चुकीचा आहे. चल आता घरी जाऊया, सगळे आपले वाट पाहत असतील. असं म्हणून कबीर आणि मृण्मयी हे दोघे घरी यायला निघतात. तर इकडे कबीरच्या घरी सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. कबीर आणि मृण्मयी हे दोघे कोठे गेले असतील, काय चालू असेल, त्यांच्यामध्ये काय घडत असेल अशी सर्वांना भीती वाटत असते. तर मृण्मयीची आई मात्र चांगलाच गोंधळ घालत असते. त्या कबीरने माझ्या मुलीला फसवलंय, त्या मोलकरणीला घेऊन बाईकवर फिरतो, माझ्या मुलीचं आता काय होत असेल असंच ती बोलत असते. तेवढ्यात कबीर आणि मृण्मयी घरी येतात. मृण्मयी ही लगेचच आईला मिठी मारते आणि रडू लागते. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मृण्मयीची आई म्हणते, नक्कीच या कबीरने माझ्या मुलीला मारहाण केली असेल, त्यामुळेच ती रडते, त्यामुळेच ती असं वागते. तेव्हा मृण्मयी सांगते, असं काहीही नाहीये, उलट कबीरने माझा गैरसमज दूर केलाय. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. मृण्मयी सांगते, त्या दिवशी गुंजाला सोडायला कबीर नव्हता गेला, तर तो उमेर होता. मृण्मयीची आई म्हणते, तो तुझ्याशी इतका वाईट वागतोय तरी तू त्याची बाजू का घेतेस? तो एक नंबरचा खोटारडा आहे. तू त्याच्या खोट्या बोलण्याला बळी पडू नको. मृण्मयी सांगते, नाही, तो खोटं बोलत नाहीये. त्याने मला पुरावा दाखवलाय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी हे सगळं पाहिलंय. हेल्मेटमुळे माझा गैरसमज झाला होता. त्यामुळे मृण्मयीची आई सुद्धा गप्प बसते. मृण्मयीचे बाबा म्हणतात, मृण्मयी तू खूप मोठी चूक केली, तू त्याच्यावर चुकीचा संशय धरला. तर कबीरचे बाबा म्हणतात, तुम्हाला सुखी संसार करायचा असेल तर एकमेकांवर संशय नका धरू, असे वागू नका, तर तुमचा संसार हा सुखी होऊ शकतो. मृण्मयीचे बाबा सर्वांची हात जोडून माफी मागतात आणि मृण्मयीला समजावून सांगतात की तू कबीरवर संशय नको घेत जाऊ, तो चांगला मुलगा आहे. असं म्हणून ते मृण्मयीच्या आईला घेऊन तेथून निघून जातात. मृण्मयीला खूप वाईट वाटतं. इकडे गुंजा ही आईच्या फोनची वाट पाहत असते. तेवढ्यात फोन येतो आणि ती एका रिंगमध्ये उचलते. परंतु कबीरच्या आईला संशय येतो आणि ती सुद्धा फोन उचलते आणि या दोघींचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा गुंजा ही आईला म्हणते, आई मी उद्या तिकडे येणार आहे. परंतु आई त्यासाठी नकार देते आणि म्हणते, तू येथे येऊ नको, तुझ्या जीवाला धोका आहे. सरपंचाचा मुलगा संपूर्ण गावात बंदूक घेऊन फिरतोय आणि तू जर इथे आली तर काही खरं नाही, तू तेथेच थांब. पण गुंजा सांगते, मला तुझी खूप आठवण येते. आई तिला समजावून सांगते, तेथे जावयाची आई सुद्धा आहे ना, त्यांनाच आई मान, घरातील सगळ्यांना आपलं मान, त्यांची सेवा कर, तुला आमची आठवण नाही येणार. परंतु गुंजा यासाठी तयार होत नाही आणि मी तेथे येणारच असं म्हणून ती फोन कट करते. हे सगळं कबीरची आई ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात कबीर आणि मृण्मयी बाहेर येतात. दोघे जेवण करणार असतात, परंतु आई म्हणते, मला नाही जेवायचं आणि ती तेथून निघून जाते. तेवढ्यात कबीरचा पाय मुरगाळतो, त्याला खूप त्रास होत असतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गुंजा कबीरच्या पायाला मलम लावून देणार आणि म्हणणार की मला एक वचन द्या, मी आता येथून चालले आणि तुम्ही मला थांबवणार नाही. गुंजा घर सोडून चाललीये हे समजल्यावर कबीरला मोठा धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत कुण्या राजाची तू ग राणी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.